हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना. तर स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये. तर सकाळी सकाळी आमची नाश्त्याची तयारी चालू होती. म्हणजे जरी जवळपास 8:30-9 वाजले असते तेव्हा नाश्ता करायला घेतला होता. कारण शौर्यला सुट्टी होती स्कूलला. तर ते आज बोली मम्मा आपण मॅगी बनवूया. तर इथं मी प्लेनच मॅगी बनवलेली आहे. बाकी असं मसाला वगैरे किंवा कांदा टोमॅटो असं काही याच्यामध्ये घातलेलं नाही आहे. आणि इथं कसं माझी बाकीची कामे मी आधीच करून घेतली होती. शौर्यच्या पप्पांना टिफिन करून दिलेला होता, तर त्यांच्यापुरतं बनवलं होतं. मग त्याची भांडी वगैरे क्लीन केली होती, कपडे वगैरे धुतली होती, आंघोळ वगैरे झाली होती. आता इथं त्या दोघींच्यासाठी नाश्ता बनवायचा चालला होता. म्हणजे मी पण थोडं घेणार होते त्याच्यातूनच, कारण जास्त मॅगी नव्हती. म्हणजे दुपारी परत जेवण बनवायचंच आहे आपल्याला. तर इथं त्यांचे कपडे वगैरे काढून ठेवले होते आणि त्या दोघी आंघोळीला गेल्या होत्या. तर इथं माझं टी व्ही बघत बघत मॅगीचं पण बनवायचं काम चालू होतं. त्याच्यानंतर चहा वगैरे पण ठेवायचा होता, कारण त्यांना चहा बिस्किट किंवा चहा टोस्ट कधी कधी आम्ही खात असतो. तर तिथं बघा आता आंघोळी करून या दोघी आलेले आहेत. मॅगी खाते तू? गरम आहे. तर चला सगळेजण नाश्ता करायला या. आम्ही आता मॅगीचा नाश्ता करतोय. तर रोज रोज आम्ही मॅगी खात नाही, कधीतरी असं चालतं. महिन्यातून वगैरे 15 दिवसातून एकदा आम्ही अशी मॅगी बनवत होतो. तर चला मग आज मॅगीचा बेत आहे नाश्त्याला. शरूची आंघोळ झालेली, तोपर्यंत म्हटलं आम्ही मॅगी वाढून घेतल्या. तोपर्यंत चिकूला इथे बघा दमच नाही आहे, गरम आहे तरी सुद्धा खायची आहे तिला, आहे ना. मॅगी खूप आवडते ना मॅगी. काय गरम मॅगी खायला या. दुसरं पण चपाती भाजी खायची. आज काय बनवायची जेवायला आपल्याला? चपाती. तू काय खाणार शरू? वांग्याचं भरीत. आणि अजून काय? ज्वारीची भाकरी. तर चला मग आम्ही आता मॅगी खाऊन घेतो आणि नंतर जेवणाची तयारी करायची आहे. बाकीची सगळी कामं झालेली आहेत. आज सुट्टी आहे, त्याच्यामुळे थोडा नाश्ता करायला लेट झालेला आहे. पण कामे उरकून घेतली तर मग आम्ही नाश्ता करायला बसलोय. तर आता दुपारचं जेवण पण बाकी आहे. मग आज तुम्हाला सांगितले शरूने आज मी काय बनवणार आहे. तर तेव्हा भेटू आपण वांग्याचं भरीत. ते पण इन्स्टंट पद्धतीनं बनवणार आहे. तर व्हिडिओ कंटिन्यू करा. नंतर नाश्ता वगैरे करून झाला, थोडा वेळ रेस्ट पण केला होता. आणि धुतलेली कपडे वगैरे होती ती पण सगळी सुकवायला घातली होती. तर इथं मला तर जवळपास 11:30-12 वाजत आल्या होत्या. तर इथं मग मी जेवण बनवायला घेतलं होतं. तर तुम्हाला तर माहीतच आहे आज मी काय बनवणार आहे. तर इथं त्याचीच प्रोसेस चालू होती. तर पटकन अशी वांगी मस्त कट करून घेतली होती. आणि मी आज इथं वेगळ्या पद्धतीनं भरीत बनवणार आहे. म्हणजेच की फक्त वाफवून घ्यायचं तेलामध्ये आणि त्याच्यानंतर आपल्याला बिना फोडणीचं बनवायचं आहे. मी पाठच्या वेळेस पण एक व्हिडिओ टाकला होता, तर त्याच्यामध्ये मी रेसिपी शेअर केली नव्हती, पण भरीत बनवलेलं होतं. तर त्याच्यामध्ये मी त्याला फोडणी दिली होती. म्हणजे असं स्मॅश करून घेतलं होतं वांगं आणि नंतर त्याला तेलामध्ये कांदा परतून नंतर आपलं जे मसाले वगैरे ते घालून फोडणी दिली होती. पण त्याला एवढा खास टेस्ट आला नाही, जसे की आपल्याला कच्चं भरीत असतं त्याला टेस्ट येतो. तर मग इथं मी तेच केलं. वांग्यामध्ये थोडंसं मीठ टाकून वांगे तेलात मस्त वाफवून घेतली आणि स्मॅश करून एका साईडला ठेवून दिलेली आहे थंड व्हायला. कारण म्हटलं थंड झाल्यावर त्याची स्किन पटकन निघते. स्किन काढून घेतले एका साईडला आणि वांगे थंड होईपर्यंत मी भाकरी पण करून घेतलेल्या होत्या. आता त्या स्मॅश केलेल्या वांग्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेतलं आणि थोडासा काळा मसाला जो घरचा असतो तो आणि बारीक चिरून ठेवलेला कांदा, हे सगळं मस्त असं परतून घेतलं. आणि हे परताना गॅस बंद करून घेतला होता आणि मस्त असं आपलं वांग्याचं भरीत भाकरी तयार आहे. तर या सगळे वांग्याचे भरीत भाकरी खायला. चिकू छान आहे. मस्तच. दुपारचं जेवण तर छानच झालेलं होतं, पण आता संध्याकाळचं पण बनवायचं होतं. आपल्याला कसं स्कूलला सुट्टी असू शकते, पण जेवणाला सुट्टी अजिबात नसते. मग इथं आमचं तेच चालू होतं. दुपारी जेवण झालं, थोडा वेळ रेस्ट केला, त्याच्यानंतर संध्याकाळी चहा वगैरे घेतला होता. चहा वगैरे झाल्यावर इथं मी संध्याकाळच्या जेवणासाठी लागलेली होती. तर इथं बघू शकताय मी इथं माझी मसाले भाताची तयारी चालू होती. इथं शर्वरी बघा वाटाणा सोलायला हेल्प करते.
चिकू इथं टोमॅटो खायला हेल्प करते आहे. तर तिला टोमॅटो खूप खायला आवडतो. मग चिरायला घेतला की ती थोडाफार त्यातलं संपवतच असते. तर इथे बघा मी गाजराची वेगळी रेसिपी करते. वेगळी म्हणजे कसं, प्रत्येकाला गाजराचा हलवाच माहिती आहे किंवा गाजराची काही जण भाजी करतात. काय करते शरू? अच्छा, कसं केले? मस्त दिसते, छान आहे. अजून थोडं राहिले का? आणि तुझं काय चाललंय? काय करणार तू? कर. तर इथं बघा आपली ही गाजराची वेगळी रेसिपी तयार होत आहे. तर ही गाजराची खीर आहे. खूप दिवसानंतर बनवली होती. गाजराचा हलवा मी या सीझनला एकदा ते दोनदाच बनवलेला होता. तर आता म्हणलं सीझन पण संपत आलेला आहे आणि शर्वरी पण बोलत होती की मम्मा गाजराची खीर बनव. म्हणून आज म्हटलं चला गाजर आणलेले होते भरपूर सारे, तर खीर बनवून घ्यावी. याला फक्त थोडासाच त्रास असतो गाजर खिसायचं, बाकी तर काही एक्स्ट्रा एफर्ट्स नसतात आणि उलट खूप छान होते. आणि तुम्ही ही खीर गरम पण खाऊ शकता आणि किंवा थंड करून खाल्ली तर खूप घट्ट होते, तर त्याच्यामुळे पण खूप छान लागते. तर मी एका साईडला शिजायला ठेवून दिली होती आणि इकडे माझी मसाले भाताची तयारी चालू होती. आज फक्त मसाले भात आणि गाजराची खीरच खायची होती. दुपारी तर जेवणाला भाकरी होतीच बनवलेली. तर कधी कधी एखाद्या टाईम मुली भाकरी किंवा चपाती खायला मागत नाहीत. मग असं काहीतरी गोड करून दिलं खायला तर ते पटकन खातात. तर इथं स्वयंपाक बनवण्याबरोबर माझं इथं पाणी भरायचं आणि भांडी वगैरे जी होती ते क्लीन करायचं काम चाललेलं होतं. तर इथं पटकन पाणी भरून आणि भांडी वगैरे क्लीन करून घेतली मी. तोपर्यंत इथं आपली गाजराची खीर पण तयार झालेली होती आणि मसाले भात पण तयार झालेला होता. काय चिकू आहे? शिरा नाही, खीर आहे, खीर. गाजराची खीर आहे, मसाले भात आहे. शरू छान आहे का गाजराची खीर? तर सगळेजणी गाजराची खीर आणि मसाले भात खायला या. आम्ही सगळे एन्जॉय करतोय. तर चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.